राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशाने तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून सोमवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी सोलापूरचा दौरा केला। शहरात त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती। शहरात विविध ठिकाणी स्वागताचे भव्य होर्डिंग्स लावण्यात आले होते। हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी लक्षवेधी मंडप घालण्यात आला होता। रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। खासदार सुनील तटकरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांच्या हस्ते केक कापून पुष्पहार घालून जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा, विकासाचा वादा अजितदादा, तटकरे साहेब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है अशा घोषणांनी हुतात्मा स्मृती मंदिर परिसर दणाणून सोडला। यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास सुरुवात करण्यात आली। सुरुवातीस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। त्यानंतर जुबेर बागवान यांनी स्वागत सत्कार केला। सत्कार सोहळ्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार आनंद परांजपे, राज्य महिला आयोग विभागाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, मंत्री कल्याण आखाडे, कल्याणराव काळे, माजी आमदार राजन पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, अल्पसंख्याक विभाग राज्य महामंडळाचे सदस्य वसीम बुरहाड, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे, लतीफ तांबोळी, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, चंद्रकांत दायमा, किसन जाधव, आनंद चंदनशिवे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, बाबा सालार, बसवराज बगले, गणेश पुजारी, सेक्रेटरी प्रमोद भोसले, महेश निकंबे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, खलील शेख, सनी देवकते, तुषार जक्का, किरण माशळकर, अनिकेत वसुरे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, संजय मोरे, नयूम सालार, भास्कर अडकी, अनिल बनसोडे, ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, व्हीजेएनटी सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले, कार्याध्यक्ष आयुब शेख, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष MM इटकळे, प्रकाश झाडबुके, उमादेवी झाडबुके, शहराध्यक्ष मीडिया वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, सचिन चलवादी, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, प्रज्ञासागर गायकवाड, जहीर शेख, आरिफ पटेल, अनीश शेख उपस्थित होते। सुरुवातीस कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना स्वागतपर भाषणात शुभेच्छा दिल्या। त्यानंतर प्रस्तावनेत शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सुरुवातीस राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। पक्ष संघटन वाढीसाठी आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक जीवाचे रान करत आहेत। ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शहरात येऊन शहरातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करतायत। तुम्हाला मुंबईला घेऊन जातो, विविध पद द्यायला लावतो, विविध मंडळे कसे खोटे आश्वासन देत आहेत। ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली त्यांना प्रदेशवर घेऊन प्रदेश स्तरावर पद देत आहेत। शहरातील शिस्त या जिल्हाध्यक्षांमुळे मोडली जात आहे अशी तक्रार केली। यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत अजितदादांपर्यंत नक्की पोहोचवणार, चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातल्या जाणार नाही। प्रदेश स्तरावर नव्याने जी पदे दिली आहेत तो व्यक्ती त्या पदाच्या पात्रतेचा आहे का, नसेल तर त्यावर नक्की विचार करू। त्या पदाधिकाऱ्याचे काय करायचे हे अजितदादाच ठरवतील, पण संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत याची नक्कीच दखल घेऊ असे आश्वासन दिले।